सिकंदर भाई आणि आपल्या सगळ्याचा कोकणी न्यूजवर तहदिलचे इस्तकबाल आहे। सिकंदर भाई, आपण परवाच्या दिवसा MSCB ऑफिसला गेलो होतो आणि मीटर संदर्भात ती 2 दिवस अगोदर आपल्या चॅनलवर न्यूज टेलिकास्ट झालेली आहे। आता परत ऐशूस काही केशोस तुमच्या सामने आल्या, तर काय स्टेप असेल आणि तुमचा काय ऍक्शन असेल? मी पहिले कोकणी चॅनलचा शुक्रगुजार आहे की त्यांनी आमची न्यूज टेलिकास्ट केली आणि खासकर मुक्तारबाई सुर्वे ही सगळ्या खेड तालुक्यातल्या जो पण अडीअडचणात त्यांना लोकांसमोर आणतात। आम्ही एक खेड तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने एक 7 जण आम्ही गेलो आणि MSCBला एक निवेदन दिलं की जी स्मार्ट मीटर आहे जे तुम्ही लावता ती बंद करायला या, तिला आमचा विरोध आहे। कारण त्या स्मार्ट मीटरने लोकांची बिला भरमसाठ येतात आणि लोकांना त्यामुळे खूप त्रास होत चाललेला आहे। आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की ताबडतोब स्मार्ट मीटर लावणं बंद करण्यात यावे। आता 3-4 दिवस त्यांनी बंद केली ना, पण मी पुऱ्या खेड तालुक्यातल्या लोकांना एक विनंती करत आहे की ज्यांना जास्त बिल आलेली स्मार्ट मीटर ज्यांच्या घरात लागलेली आहेत आणि ज्यांना जास्त बिल आलेली आहेत त्यांनी आपल्या 1 महिना जुना बिल आणि आता आलेलं नवीन बिल हे आमच्या ग्रुपच्या आमच्या मेंबर खलीलभाई सुर्वे, याशीनभाई परकार, मुतरीफभाई घरटे आणि आमचं बाशिदभाई सुर्वे यांच्याजवळ संपर्क करून ती 2 बिलाची झेरॉक्स द्या, जेणेकरून आम्ही आणखी त्यांच्यावर दबाव आणून तुमची जुनी जी मीटर लागलेली जी काढून नेली ना ती लावायची व्यवस्था करू आणि तुम्ही आमच्यासोबत असं या, जेणेकरून ही सगळा स्मार्ट मीटरचा जी भांडा आहे ते आम्ही बंद करू, हे मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देत आहे। सिकंदर भाई, आणखी एक ऐसो इश्यू आहे की खासकर मी पण मोप वखत फेस केलो आहे आणि माझ्यागत मोप कस्टमर MSCBचे ऐशिया की त्यांचं 1 महिन्याचं जर बिल थकीत राहिलेलं आहे तर लगेच जाऊन कट होतं आणि आपण बघण्यात येईल की काही लोकांना 6 महिना 8 महिना की त्यांचं बिल थकीत असतं पण त्यांच्यावर काही ऍक्शन घेतली नाही। तर तुमची टीम ह्याबद्दल काही प्रयत्न करेल की काय? नक्कीच, जर पण आम्हाला कुणाला दाव्याची जर ही होते तर आम्ही त्यांच्याबद्दल आवाज उठवू आणि आम्ही त्या माणसासोबत आहोत। कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल धन्यवाद। आणि आणखी एक तुमची रिक्वेस्ट की हे जर तुम्ही आता मेंबर्स बोलला आहो त्याचा नंबर आम्हाला तुम्ही द्या, आपल्या ह्या चॅनलच्या जरिये आम्ही ते नंबर लोकांपर्यंत पोहोचवू आणि लोक तुमशी संपर्क करतील। थँक्यू।